Hello student. Today we are going to discuss the nomenclature of compound having functional group other than carbon-carbon single bond, double bond and triple bond. In that today we are going to discuss the alkyl halide, or is also considered as haloalkane. It is represented by formula Rx and the general formula is CnH2n plus 1x. Where this R is the alkyl group. Alkyl group म्हणजे काय येणार CH3, CH2, CH3, any group, okay? And X is the halogen. Now what is this halogen? The elements present in 17 group of the periodic table, which are fluorine, chlorine, bromine, iodine, which possess 7 electron in their seven valence electron and 1 valency, and these are the highest electronegative element among all. ओके, यांना आपण काय डिफाइन करतोय एक्स हॅलोजन. ओके, कुठला कंपाऊंड आपण डिस्कस करतोय अल्किल हलाइड. व्हॉट इज अल्किल? आर ग्रुप. अँड व्हॉट इज हलाइड? एक्स. ओके, द एलिमेंट फाउंड इन सी हॅज ॲबिलिटी टू फॉर्म सॉल्ट. जे एलिमेंट समुद्रात सापडतात आणि मीठ तयार करण्याची क्षमता आहे त्यांना आपण हॅलोजन असे डिफाइन करतोय. नाउ व्हॉट इज अल्किल हलाइड? When one or more than one hydrogen from the alkane is replaced by halogen, then it is called as alkyl halide. बघा खाली रिॲक्शन लिहिली आहे RH प्लस X2. म्हणजे काय होणार? H आणि X यांच्यामध्ये सबस्टिट्यूशन होणार हायड्रोजन आणि हॅलोजनमध्ये. आपल्याला काय मिळणार? RX प्लस HX. CnH2n प्लस 2 इज कन्वर्टेड इंटू CnH2n प्लस 1x. ओके, सी. Basically we have two types of nomenclature system. Number one, common name, and number two, IUPAC. See, basically we have RH. आपल्याकडे काय असतो? RH. RH म्हणजे काय? अल्केन. त्या Hच्या ठिकाणी आपण काय टाकतोय? X. ओके, R म्हणजे अल्किल ग्रुप आणि X म्हणजे हलाइड. सो नेम द हॅलोजन in suffix called as common name, and when that functional group comes in a prefix then it is considered as IUPAC. IUPAC लिहिण्याचे पण काही रूल्स आहेत. जसं जसं आपण पुढे नॉमेनक्लेचर करत जातो त्या तसं तसं तुम्हाला ते कळत जातं. सो RX असेल तर आपण त्याला काय लिहितोय? अल्किल हलाइड, और इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज हॅलो अल्केन. समजा आपल्याकडे आहे CH4, दॅट इज द मिथिल ग्रुप. सपोज वी हॅव CH4 म्हणजे काय? मिथेन. मग त्यातला एक H आपण फ्लोरीनने रिप्लेस केला तर काय येणार? CH3F. ओके, मग सांगा कॉमन नेम काय येणार? मिथिल फ्लोराईड. IUPAC नेम फ्लोरो मिथेन. इथे CH3 दिसते पण ॲक्च्युली काय होतं त्यातला H या रिॲक्शननुसार बघा, द H फ्रॉम द अल्केन इज रिप्लेस बाय X. तसंच या दोन्हीमध्ये CH4 मधला H कशाने रिप्लेस केला जातोय? पहिल्या एक्झाम्पलमध्ये फ्लोरिननी आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ब्रोमिननी. म्हणून पहिल्या एक्झाम्पलचं कॉमन नेम काय येणार? मिथिल फ्लोराईड. तर दुसऱ्याचं नेम काय येणार? मिथिल ब्रोमाइड. दोघांचे IUPAC नेम फ्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन. नाउ टेक अनदर एक्झाम्पल, CH3 दॅट इज द इथेन अल्केन. मग त्यातला आता वी हॅव 2 कार्बन. इथे आपल्याकडे 2 कार्बन्स आहेत. ओके, मग यामध्ये कुठल्या तरी एका पोझिशनचा हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस होत आहे किंवा 2 पोझिशनचे रिप्लेस होतात. तर याचे आपण 4 एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहेत. समजा त्या CH3 मधला एक हायड्रोजन आपण Clने रिप्लेस केला तर नेम काय येणार? हे बघा इथे नंबरिंग देताना ज्या बाजूनी आपल्याला हॅलोजन जवळ दिसेल तिकडून आपण नंबरिंग देतोय. नंबरिंग द कार्बन फ्रॉम वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. ओके, CH2 CH3. नाउ अकॉर्डिंग टू कॉमन नेम इट इज इथिल क्लोराइड. ओके, and according to IUPAC name 1-chloroethane. In the second example, the hydrogen is replaced by bromine group.
So name ethyl bromide and IUPAC name the first positionला Br attach आहे त्यामुळे 1 bromo ethane. See in a third example 2 hydrogen is replaced by 2 halogen from both carbons. So according to IUPAC common name it is called as ethylene dibromide, and according to common IUPAC name it is 1,2 dibromoethane. See in a fourth example 2 Br group is attached to same carbon, means 2 hydrogen replaced from the same carbon by 2 Br group. So common name ethylidene eth, why eth? 2 carbon, ethylidene dibromide, ethylidene dibromide, or it is also called as 1,1 dibromoethane. काय ना यांचं नाव ethylidene bromide dibromide और 1,1 डायब्रोमोइथेन. लक्षात आहे 4 एक्झाम्पल. हे इथेनमध्ये आपण सबस्टिट्यूएंट केले त्याचे नेम्स मिळतात. नेक्स्ट आता बघा इथे प्रोपेनमध्ये मी 3 एक्झाम्पल घेतले. प्रोपेनचा फॉर्म्युला काय CH2CH2CH3. मग त्यातले आपण हायड्रोजन रिप्लेस केले. आता प्रोपेनमध्ये एक स्पेशालिटी लक्षात घ्या. वी हॅव 3 कार्बन CH3CH2CH3. फर्स्ट आणि लास्ट कार्बन जो CH3 आहे दॅट इज द प्रायमरी कार्बन अँड मिडल CH2 इज कॉल्ड एज सेकंडरी कार्बन. जस्ट रिवाइज करूया. व्हॉट इज प्रायमरी कार्बन? ज्या कार्बनला एकच कार्बन डायरेक्टली अटॅच असतोय दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी कार्बन. द कार्बन टू विच ओनली 1 कार्बन इज डायरेक्टली अटॅच इज कॉल्ड एज प्रायमरी कार्बन अँड द कार्बन टू विच 2 कार्बन डायरेक्टली अटॅच कॉल्ड एज सेकंडरी कार्बन. ज्याला फक्त एकच कार्बन अटॅच आहे त्याला आपण काय डिफाईन करणार? प्रायमरी. आणि ज्याला 2 कार्बन डायरेक्टली अटॅच आहे त्याला काय म्हणणार? सेकंडरी. सो प्रोपेनमध्ये आपल्याला 2 नेचरचे कार्बन मिळतात, 2 प्रायमरी आणि 1 सेकंडरी. तर इथे काय केलं, एकदा मी हायड्रोजन रिप्लेस केला आयोडीननी, म्हणून त्याला नाव काय दिलं? एन प्रोपिल आयोडाईड. आता बघा इथे कॉमन नेममध्ये एन आयसो, सेकंडरी, टर्शरी, ब्युटिल असे नेम्स येणार. व्हॉट इज मीन बाय एन? कंपाऊंड कंटेनिंग. लास्ट लेक्चर्समध्ये आपण घेतलेलं आहे हे नेचर ऑफ कार्बनमध्ये, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे परफेक्ट लक्षात येईल. मी तरी इथे रिवाईज करतोय. द कंपाऊंड पजेस प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन अँड फंक्शनल ग्रुप अटॅच टू प्रायमरी कार्बन. कंपाऊंडमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन आहे आणि फंक्शनल ग्रुप प्रायमरीला अटॅच आहे. तर आपण त्याला काय डिफाईन करतोय? एन प्रोपिल आयोडाईड. अकॉर्डिंग टू IUPAC नंबरिंग द कार्बन फ्रॉम वेअर फंक्शनल ग्रुप इन नियर 1 2 3 म्हणून याचं नाव काय येणार? 1 आयडो, 3 कार्बन असल्यामुळं प्रो, त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असल्यामुळं ANE, सो 1 आयडो प्रोपेन. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं? सेकंड कार्बन, सेकंडरी कार्बनचा एक हायड्रोजन BRने रिप्लेस केला. सी BR फंक्शनल ग्रुप अटॅच टू सेकंडरी कार्बन. Why it is secondary carbon? Because it is directly attached to 2 carbon. So Br attached to secondary carbon, so it is called as secondary propyl bromide. बघा प्रोपिल ब्रोमाइड कॉमन नेममध्ये आपण तो फंक्शनल ग्रुप शेवटी लिहितोय आणि हेच IUPAC नेममध्ये नंबरिंग 1 2 3 2 ब्रोमो प्रोपेन. Why it is called as propane? Because it possesses 3 carbon and that 3 carbon possesses carbon single bond. नेक्स्ट आता सेंटरचा जो कार्बन आहे त्याच्या आपण 2 हायड्रोजन 2 क्लोरीनने रिप्लेस केले. तर याला आपल्याला नावं काय देता येईल? सेकंडरी प्रोपिलिडीन डायक्लोराईड. डायक्लोराईड का? तर 2 क्लोरीन आहे म्हणून. प्रोपिलिडीन जेव्हा 3 कार्बनचा प्रोप असतो ना तर कॉमन नेममध्ये आपण त्याला एकाच कार्बनला जेव्हा 2 हॅलोजन अटॅच असतात तेव्हा आपण लिडीन असे लावतो. ओके, इथिलिडीन, प्रोपिलिडीन. तर इथे काय ना प्रोपिलिडीन. और परत नेचर ऑफ आपल्याकडे हॅलोजन्स असतात. जेव्हा आपण चॅप्टर स्टडी करतो त्या ठिकाणी आपण डिस्कस करूया की एकाच कार्बनला 2 हॅलोजन अटॅच असेल तर इट इज कॉल्ड एज जेमायनल. आणि लगतच्या म्हणजे ॲडजस्टंट कार्बनला जेव्हा 2 हॅलोजन अटॅच असतात देन इट इज कॉल्ड एज विसिनल. जेमायनल अँड विसिनल. तर इथे काय होणार याचं नॉमेनक्लेचर? जेमायनल प्रोपिलिडीन डायक्लोराईड. आता हे कसं कळणार की 2 क्लोरीन हा म्हणजे कडेच्या टर्मिनल पोझिशनच्या कार्बनला अटॅच आहे की सेंटरला?
बघा तिथे पण दोन नाव आहे, जर्मायनल GERMINAL. मग जिथे जर्मायनल असेल तो टर्मिनल पोझिशनला आणि जिथे जेमायनल असेल तो नॉन टर्मिनल पोझिशनला असतो. त्यामुळेचं कॉमन नेम आपण दोन देऊ शकतो, सेकंडरी प्रोपिलिडिन डायक्लोराइड और जेमायनल प्रोपिलिडिन डायक्लोराइड. आणि IUPAC नेम 2,2 डायक्लोरो ॲज युजल प्रोपेन. ओके.